सर्व कुटुंबांनी आमच्यासमोर जी काही त्यांच्या मनातल्या शंका कुशंका प्रस्तुत केल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने हा तपास जलदगतीने व्हावा आणि ते तपासाची सखोल माहिती कुटुंबालाही मिळावी आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या वतीनं जी काही मदत कुटुंबाला अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी एखादा जर वेळ पडली गरज आली तर सरकारी वकील देखील ह्या च्यामध्ये जाऊन हा केस फास्ट ट्रॅक कोर्टकडे जावा अशी त्यांची जी मानसिकता होती त्याच मागणीला आम्ही आज SP साहेबांना निवेदन दिलं आहे। त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की तपासमध्ये सध्या चौकशी चालू आहे, सगळ्यांची जी काही तपास यंत्रणा चालू असते त्या सगळ्या रीतसर ते कार्यरत आहेत। कुटुंबाला त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की ह्याच्यामध्ये कुठंही कुणाचा इन्फ्लुअन्स होणार नाही आणि ह्याच्यामध्ये जे दोषी असतील, आरोपी असतील त्यांना कोर्टामध्ये हजर करण्याची देखील त्यांची तयारी आहे आणि गुन्हे देखील काही दाखल झाले आहेत। चौकशी सध्या सुरू आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये त्यांच्याकडून ते स्वतः जातीनं ह्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत असं आम्हाला त्यांनी कळवलं आहे। नाही, त्यांचा तो कालावधी त्या तपास यंत्रणेमध्ये त्यांनी म्हणलं की जेवढं लवकरात लवकर होईल ते त्यांचा प्रयत्न चालू आहेत। एक लोकप्रतिनिधी म्हणजे नाही, हा आम्ही त्याच्यावरही त्यांना विनंती केली की सध्या जे काही समाजामध्ये त्या गावामध्ये जे कोणी वसतिगृहामध्ये मुली आहेत किंवा तिथं शिकत आहेत त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे की अशी एक घटना पुढं घटू नये किंवा असं काही विषय आमच्या मुलांबद्दल होऊ नये। त्याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे की कलेक्टर मॅडमच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून कुणीतरी तिथं एक आपला व्यक्ती शासनाचा प्रशासक म्हणून किंवा एक ऑब्झर्वर म्हणून त्यांनी तिथं नेमावा जेणेकरून सध्याच्या पालकांमध्ये आणि त्या परिसरामध्ये जे वातावरण झालं आहे त्याच्यामध्ये पालकांमध्ये कॉन्फिडन्स येईल आणि प्रशासनाचाही देखील तिथं व्यक्ती आहे ह्याच्यातून त्यांना आधार मिळेल। तीही मागणी त्यांनी नोंद करून घेतलेली आहे आणि ते स्वतःहून कलेक्टर मॅडमला इथे रेकमेंड करणार आहेत आणि आम्ही अपेक्षा करतो की त्यांच्याकडून एखादा प्रतिनिधी, शिक्षणाधिकारी किंवा त्या डिपार्टमेंटचा कोणीतरी व्यक्ती तिथे जाऊन तो उपस्थित राहील आणि त्याच्यातून पालकांमध्ये एक समाधानाचं वातावरण परत एकदा निर्माण होईल।